या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन प्रचंड उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष माननीय संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी बोलताना माननीय संतोष पवार यांनी प्रजासत्ताक दिनी भारतामध्ये संविधानात्मक लोकशाही प्रस्थापित झाली, त्यामुळे सर्वसामान्य दीनदलित गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळाले। संविधानामुळे मिळालेल्या हक्काचा लाभ घेऊन समस्त भारतवासीय विकासाच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकले असं बोलून समस्त भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम भारताच्या तिरंग्याला सलामी देऊन झेंडा गीत घेण्यात आलं व राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते शफीबाई इनामदार, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज, अनिल उकरंडे, राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग फारुख मटके, युवक सरचिटणीस प्रदेश खलील शेख, ओबीसी विभागाचे अध्यक्ष उपाध्यक्ष बशीर शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे, युवक अध्यक्ष सुहास कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळेनरू, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, समन्वयक संजय मोरे, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, बांधकाम कामगार विभाग अध्यक्ष संजय सांगळे, महिला आघाडी संगीताताई जोगदनकर, मोनिका सरकार, कविता पाटील, शोभा सोनवणे, प्राजक्ता बागल, सुरेखा घाडगे, नागेश निंबाळकर, संदेश नारायणे, महिपती पवार, अहमद महसूलदार, रियाज कारभारी, दत्ता वाघमोडे, प्रसाद खोबरे, दशरथ शेंडगे आदींची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।